रामकृष्ण हरी. उजळलेले भाग्य आता अवघे चिंता वारली. संत दर्शन याला ब पद्मनाभ जोडियाला. संपुष्ट हे हृदय पेटी करुणी पोटी साठवू. तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडल्या. ह्या आमच्या पूनम पाटील माऊली आहेत. वारकरी संप्रदायामध्ये अतिशय कार्यरत आहे. आणि मला जे जे आपले संप्रदायातले माऊली भक्त भेटतात त्यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं हे जे नामस्मरण, नामसागर, नामलेखन आहे त्या नोंदवहीमध्ये किंवा लिखाणामध्ये त्यांचा हस्तभाग सहभाग असावा या दृष्टीने त्यांना मी विनंती केली. आणि त्यांनी पण त्या विनंतीचा मान दिला. आणि आपल्या नामाचा बाजार आहे बघा. आपल्या दुकानाचं नाव बघा काय आहे. इथं फक्त नामाचा बाजारच आहे. इथं प्रत्येक जण येता जाता मला काय बोलतो, रामकृष्ण हरी. एवढं बोललं की आमचं काम झालं. तर अशा पद्धतीनं नामाच्या बाजारामध्ये आमच्या पूनम माऊलीचा पण सहभाग झाला. याचं धन्यवाद मला. आले आपली. आणि फक्त गोविंद जर लिहिलं तर आपलं पुढं आता हात काढा. हे बघा हात काढा ना. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा गोविंद माधव हा आपला नामस्मरण आहे. म्हणजे हा नाममंत्र जप आहे. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा गोविंद माधवा. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा गोविंद माधवा. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा गोविंद माधवा. असं सुद्धा बरं. आता तुमच्याबद्दल जरा तुम्ही थोडीशी ओळख सांगा ना माऊली 2 मिनिटात. तुम्ही कुठे राहायला आणि वारकरी संप्रदायात कशाचं म्हणजे थोडक्यात तुमची ओळख एकदा पुन्हा एकदा व्हॉट्सअपवर आपला माझ्या आणि हे आपलं मुंबई ते पंढरपूर दिंडीच्या आपल्या यूट्यूब चॅनलला जातं. म्हणजे इथं सगळ्या वारकऱ्यांचा सहभाग आहे. जरा तुमचा परिचय द्या 1 मिनिट. हां, मी पूनम पाटील. मी आजिवलीमध्ये इथेच राहते. आता सध्या रिसला राहते. पण वारकरी संप्रदायाशी माझं खूप म्हणजे लहानपणापासूनचं नातं आहे. कारण आई वडील पण माझे वारकरी संप्रदायात आहेत. आणि मला पण विठ्ठलाचं म्हणजे खूप म्हणजे लहानपणापासून म्हणजे त्याचं भक्ती मी करतेच. आणि विठ्ठलाचं आता मी परवाच कार्तिकमध्ये जाऊन आलो. ते विठ्ठलाचं रूप पाहिलं का असं म्हणजे एका पण शब्दात मी वर्णन करू शकत नाही. नामदेवाने असं सांगितलंय की एक माझा विठ्ठल प्रचंड न पाहू इतर देवाचे तोंड. म्हणजे एका विठ्ठलाला तुम्ही जर समजा स्वीकारलं आणि सामावून घेतलं तर त्याच्यामध्ये सगळे देव आले. त्यामुळं त्या विठ्ठलाच्या भक्तीची तुम्ही खूप चांगली शब्दाचे अलंकार केले. खूप छान. धन्यवाद. मी माऊलीला प्रार्थना करतो की तुमचं आयुष्य उदंड राहो, निरोगी राहो आणि असंच भक्ती मार्गातून माऊलीच्या कार्याची तुमची सेवा व्हावी, सहभाग असावा ही माऊली चरणी प्रार्थना. रामकृष्ण हरी.